तर बहुचर्चित असं आदित्य L1 यान हे त्याच्या नियोजित ठिकाणी पोहोचलेलं आहे। आदित्य L1 मोहिमेचा हा महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे। वन लँग्वेज पॉइंट वरती हे यान आता पोहोचलेलं आहे। इस्रोचा नव्या वर्षामध्ये हा नवा विक्रम आपल्याला बघायला मिळतोय। आदित्य L1 याने अनेक टप्पे पार करत त्याच्या नियोजित ठिकाणी आता ते यान पोहोचलेलं आहे। महत्त्वाचा टप्पा हा आता पार झालेला आहे। आदित्य L1 लँग्वेज पॉइंट वरती हे यान आता पोहोचलेलं आहे। आदित्य L1 मोहिमेचा हा खरं तर महत्त्वाचा टप्पा आहे। आदित्य L1 वन लँग्वेज पॉइंट वरती हे यान पोहोचलेलं आहे आणि इस्रोचा हा महत्त्वाचा टप्पा आता पार पडलेला आहे। सगळ्या भारतीयांना अभिमान वाटेल अशी घटना आहे। इस्रोचं नव्या वर्षामध्ये हा नवा विक्रम बघायला मिळतोय। आदित्य L1 त्याच्या नियोजित महत्त्वाचा टप्पा पार केलेला आहे आणि नियोजित ठिकाणी हे आता यान पोहोचतंय। इस्रोने नव्या वर्षामध्ये हा नवा विक्रम पूर्ण केलेला आहे। खरं तर हा आदित्य L1 मोहिमेचा हा महत्त्वाचा टप्पा आहे। L1 लँग्वेज पॉइंट वरती हे यान आता पोहोचलेलं आहे। खगोल अभ्यासक मीना बोकील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाजी, आदित्य L1 नियोजित ठिकाणी पोहोचलेला आहे, काय नेमकी त्याबद्दलची अधिकची माहिती आहे? हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, मोमेंट आहे, कारण इस्रोचा हा पहिलाच असा मिशन ही मोहीम आहे। कारण स्पेस बेस्ड सोलार ऑब्झर्वेटरी आदित्य L1 आपण हे पाठवलं 120 दिवस अर्थ बेस्ड मॅन्युव्हर्स करून 4 वेळेला पृथ्वीच्या भोवती फिरून आता तो त्याच्या नियोजित कक्षेत किंवा डेस्टिनेशनला पोहोचलेला आहे आणि तिथून मग सूर्याचा अभ्यास स्पष्टपणे आता तो करणार आहे आणि पुढचे 5 वर्ष त्याची लाईफ आहे, त्याची स्पॅन आहे आणि 7 पेलोड्स आहेत ते त्याचा अभ्यास करणार आहेत। कारण नासाच्या नंतर आणि रशिया आणि इतर फक्त कमी मोजक्या स्पेस एजन्सीजने असा पाठवला होता आणि ही एक ऑब्झर्वेटरी किंवा दुर्बीणच आहे एक प्रकारची, जी पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये ह्या L1 पॉइंटवर पोहोचली आणि आता त्याचा अभ्यास सुरू करणार आहे। लीनाजी, नेमका यामध्ये कुठला अभ्यास केला जाणार, याचा कसा फायदा आपल्याला होणार आहे या गोष्टीचा? एकतर सूर्याचा अभ्यास पृथ्वीवरून केला तर आपल्याला स्पष्टपणे सूर्य दिसत नाही, पण हा या पॉइंटवर आपण सोडलेला आहे आणि तिथे पोहोचला असा तो आणि तो त्या हॅलो मध्ये फिरत राहील आणि फिरत असताना सूर्याचा अभ्यास करेल। तर क्रोमोस्फिअर आणि फोटोस्फिअर हे लेयर आहेत सूर्याचे, याचा अभ्यास करेल आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या सूर्यमालेचा सोलार सिस्टमचा केंद्रबिंदू किंवा सेंट्रल स्टार आहे सन किंवा सूर्य, त्यामुळे त्याचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आजपर्यंत थेरटिकल काम केलं होतं सायंटिस्टने, पण या 7 पेलोडने वेगवेगळे प्रयोग आणि एक्सपेरिमेंट जे त्याच्यावर ठेवलेले आहेत इस्रोचे आणि इतर PRL आणि पुण्याच्या आयुकाच्या सायंटिस्टने बनवलेला एक टेलिस्कोप, तर हे एक आधुनिक ॲस्ट्रॉनॉमीचा म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा UV रेंज मध्ये अभ्यास करणारा एक टेलिस्कोप आहे किंवा दुर्बीण आहे। तर 7 पेलोड त्याचे काम करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सन वेदर किंवा स्पेस वेदरचा अभ्यास करेल। कारण येणाऱ्या काळात गगनयान मिशन आपण पाठवणार आहोत आणि शास्त्रज्ञ किंवा अंतराळवीर आणि गगननौक जातील, तर हे फार रिस्की असतं, सूर्याचा सगळ्यात मोठा धोका असतो। तर सोलार फ्लेअर, सोलार विंडचा अभ्यास करण्यासाठी आणि स्टडी करण्यासाठी आपण हे यान पाठवलेलं आहे। म्हणजे ॲस्ट्रॉनॉट्सला आणि आपले सगळे स्पेसक्राफ्ट सॅटेलाइट त्यांच्यासाठी धोका कमी करण्यासाठी आणि हे अवॉइड करण्यासाठी रिस्क आपण पाठवलेला आणि इतर खूप अभ्यास करणार आहे। वेगवेगळे पेलोड त्याचे एक्सरे, UV या रेंजमध्ये पॅरामीटर्सचा अभ्यास करणार आहेत। नक्कीच लीनाजी, धन्यवाद तुम्ही बातचीत केल्याबद्दल। तर आपल्यासोबत खगोल अभ्यासक सुरेश चोपणे सुद्धा जोडले गेलेले आहेत। सुरेशजी, आदित्य L1 जे आहे ते नियोजित पॉइंटवरती आता पोहोचलेला आहे, हा प्रवास कितपत खडतर होता? हा आपण खरं तर आदित्य L1 ला आपण लँग्वेज पॉइंट पर्यंत पोहोचवणं हा आपल्यासाठी खरोखर खरतर होता, प्रश्नच नाही। आपल्याला तसंही मंगळयान आपण पाठवलं, त्याच्यामुळे आपल्याला तो अनुभव होता।
आणि तसंही आपण चौथा देश ठरलो होतो या प्रकारे आदित्य एल1ला आपण लँग्वेज पॉइंटवर पाठवण्यासाठी. आणि आजचा दिवस खरोखर अतिशय महत्वाचा होता या सर्व मोहिमेमध्ये. बरं. कारण आतापर्यंत आपण अशा प्रकारची मोहीम केली नव्हती आणि 15 लाख किलोमीटर पर्यंत आपल्याला तिथे यानाला सरळ सरळ पोहोचवणं हे खूप कठीण होतं. आणि आपण लँग्वेज पॉइंट पर्यंत पोहोचवणं एक वेळ आपण ठीक होतं, परंतु याला जे हॉलो ऑर्बिट मध्ये स्थायी म्हणजे त्याला स्थिर करणं हे सर्वात कठीण गोष्ट होती. बरोबर. अन्यथा आपलं जे यान आहे ते एक तर तिथंच धक्कत राहिलं असतं किंवा आपलं ते सूर्याकडे यान गेलं असतं. आणि इतक्या दुरून 15 लाख किलोमीटरवरून आपण त्याला कंट्रोल करणं ही फार महत्वाची गोष्ट होती. आणि ही जी प्रपोल्शन सिस्टम सक्रिय करायचं जे होतं अभियान ते आज पूर्ण झालं. कारण याच्यामध्ये 440 न्यूटन लिक्विड मोटर इंजिन सुरू करायचं होतं, त्याला लॅम्प म्हणतात. नंतर 22 न्यूटन थ्रशर ते फायर करायचं होतं, 10 न्यूटन थ्रशर पण फायर करायचं होतं. ह्या सर्व फायर ज्या आहे या सिस्टम काम करणं योग्य वेळी अतिशय महत्वाचं होतं. आणि आपल्या इस्रोच्या सायंटिस्टचं खरोखर कमालच करावं लागेल. या सर्व सूक्ष्म या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याने पूर्ण केल्या आणि आपण हॅलो ऑर्बिटमध्ये आदित्य एल1ला इथे स्थायी केलेला आहे. आणि आपण आता बाकीच्या ज्या यंत्रणा होत्या जगातल्या, विंड आहे, सोहो आहे, एस आहे आणि डिस्कवर आहे, हे 4 मोहीम ऑलरेडी तिथे आहे. आणि त्यांच्यामध्ये आपल्याला आपलं आदित्य एल1 लँड तिथे करणं, पार्किंग करणं हे खूप कठीण होतं. यासाठी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीची मदत आपल्याला झाली. नक्कीच. धन्यवाद सुरेशजी, तुम्ही कुडाली न्यूजशी बातचीत केल्याबद्दल. तर इस्रोच्या नव्या वर्षामध्ये हा नवा विक्रम बघायला मिळालेला आदित्य एल1 ही जी मोहीम आहे ती आता महत्त्वाचा टप्पा पार करते आणि नियोजित ठिकाणी हे यान आता पोहोचलेलं आहे. तर आदित्य एल1ने महत्त्वाचा असा टप्पा पार केलेला आहे. मोहिमेतला हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता. 1 लँग्वेज पॉइंटवरती हे यान आता पोहोचलेलं आहे.